अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य अभिजित पाटील साहेबांनी महात्मा फुले आरोग्यदायी योजनेच्या एकूण कामकाजामध्ये विशेषतः सोलापूर जिल्ह्यातल्या डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटरच्या संदर्भात तक्रार केली आहे। मला असं वाटतं की या संदर्भात महात्मा फुले आरोग्यदायी योजना ही लोकांना एकही रुपये न देता सगळे मोफत उपचार देण्याची जबाबदारी असणारी राज्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे। अशा योजनेमध्ये जो कोण चुकीचं काम करत असेल त्याच्यावरती तात्काळ कारवाई आम्ही करू। आजच्या आपल्या सूचनेप्रमाणे एक आठवड्याभरामध्ये याची चौकशी करून तात्काळ आम्ही आज त्याचा चार्ज काढून घेऊ आम्ही आणि चौकशी बघून त्याच्यावरती कारवाई करू। सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य अतुलजी भातखळकर साहेबांनी जे 2 प्रश्न विचारलेत त्यातल्या पहिल्या प्रश्नामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की मुंबई महानगरपालिकेच्या विशेषतः सगळ्या प्रभागामध्ये या योजनेमध्ये जास्तीत जास्त हॉस्पिटलनी समाविष्ट व्हावं यासाठी आम्ही काय प्रयत्न करतोय। पूर्वीच आठवड्याभरापूर्वी विधान परिषदेमध्ये सुद्धा याच्यावरती एक लक्षवेधी मांडली होती आणि त्यानंतर आपल्या विभागातल्या सगळ्या आमदार महोदयांना घेऊन इथल्या सगळ्या हॉस्पिटल्सना सुद्धा आणि विशेषतः ट्रस्टमध्ये जे सार्वजनिक न्यास नोंदणीमध्ये ज्या काही हॉस्पिटल्स आहेत या सगळ्यांना सुद्धा सक्तीनं याच्यामध्ये समाविष्ट करण्याबद्दलच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत, विनंती केलेली आहे। आणि या माध्यमातून माझी आपणा सर्वांना सुद्धा विनंती आहे की पूर्वीपेक्षा सुद्धा ही योजना अतिशय प्रभावीपणाने काम करते। या योजनेच्या माध्यमातून सामान्य लोकांना मोफत आरोग्य उपचार देण्यासाठीची एक अतिशय चांगल्या पद्धतीची ही योजना असल्यामुळे आपल्या जवळची जी चांगली हॉस्पिटल असतील त्याला एमपॅनल करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत आणि आमची यंत्रणा तुमच्या सगळ्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि सगळी चांगली हॉस्पिटल याच्यामध्ये आलीच पाहिजे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। दुसरा प्रश्न आपण जो सांगितला की या योजनेच्या बरोबरीनं इथं विशेषतः पॅकेजेस जे आहेत की जे पॅकेजेस परवडत नाहीत त्यामुळे सुद्धा काही आक्षेप आहेत। मी आपल्याला सांगतो की एका बाजूला महात्मा फुले आरोग्यदायी योजना आणि दुसऱ्या बाजूला आयुष्यमान भारत योजना, एकूण पूर्वीची 1359 होते हॉस्पिटल्स आजार होते, आता आपण 2399 हॉस्पिटल्स केली की या 2399 आजार केले की ज्या 2399 आजारांचा मोफत उपचार करण्यामुळं एका बाजूला हॉस्पिटल्समध्ये मोफत उपचारांची संख्या वाढली, याची पॅकेजेससुद्धा वाढलीत। या सगळ्या पॅकेजेसबरोबर जे NABL असतील, जे वेगळ्या पद्धतीचे चांगले हॉस्पिटल्स असतील त्याच्यासाठी सुद्धा आपण दर वाढवलेले आहेत। माझी विनंती आहे की या योजनेमध्ये आपल्याकडची चांगली हॉस्पिटल असतील त्याला एमपॅनल करण्यासाठी आपण स्वतःसुद्धा पुढाकार घ्या। या अधिवेशनाच्या काळातच परत एक बैठक आपण बोलवतो आणि यामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांच्या सूचनेप्रमाणे जास्तीत जास्त हॉस्पिटलना आपण याच्यामध्ये समाविष्ट करू। सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य संजयजी केळकर साहेबांनी या ठिकाणी जो प्रश्न विचारला की ठाणे आणि विशेषतः मुंबईमध्ये सुद्धा बऱ्याचशा हॉस्पिटल्समध्ये अजून सुद्धा ही योजना प्रभावीपणे राबवली जात नाही। यापूर्वीच्या बैठकीला मे बी आपण सुद्धा उपस्थित असाल किंवा आता आपण परत जी बैठक बोलवतोय त्या बैठकीमध्ये सुद्धा सर्व हॉस्पिटल्सनी याच्यामध्ये समाविष्ट होण्यासाठी एका बाजूला त्यांची कुरकुर असायची की परवडत नाही, आता परवडायचा विषय नाही, आता खूप चांगल्या पद्धतीची पॅकेजेस दिलेत त्यामुळे त्या सगळ्या लोकांना आपल्यामध्ये समाविष्ट करता येईल। दुसऱ्या बाजूला याच्यामध्ये जे काही कार्ड आहे की जे कार्ड आपण काढायला पाहिजे ते कार्ड काढण्यासाठी सुद्धा गेले वर्षभरामध्ये आपण राज्यात मोहीम केली। देशात एकूण टार्गेट दिलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपलं एकूण काम झालेलं आहे। अजून सुद्धा जी कार्ड्स काढायचे आहे त्या कार्ड काढण्यासाठी आपल्या विभागाच्या वतीनं विशेषतः राज्य शासनाच्या वतीनं मोहीम घेतलेली आहे, त्या माध्यमातून सगळी कार्ड्स काढण्याचा आपला प्रयत्न चालला आहे। विशेषतः आपण ज्या पद्धतीनं म्हणताय अशा पद्धतीनं हॉस्पिटल जर याच्यामध्ये सहभागी होत नसतील तर त्यांच्यावरती सुद्धा योग्य ती कारवाई आपण करू।